ठरलं तर मग या मालिकेत आता आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। यामध्ये या सायलीला घराबाहेर काढण्यासाठी मोठं षडयंत्र रचून सुद्धा पूर्णा आजीने प्रिया आणि अस्मिताची हाकलपट्टी काढून सत्याच्या बाजूने सायली आणि अर्जुनला कसं एकत्र आणलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। सायली आता आपल्या मनातले प्रेम अर्जुनवर दाखवत आहे, तर अर्जुनचे प्रेम आपल्यावर किती आहे हे सायलीच्या लक्षात आलेले आहे। इकडे आता प्रियाने गोरेबाईंना धरून मोठा डाव रचलेला आहे। तर प्रियाने अर्जुनच्या ऑफिसमधल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट फाईल गोरेबाईंना पैसे भरवून आणायला सांगितलेल्या असतात। तेव्हा आता गोरेबाई प्रियाला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फाईल आणून देत असते। तर अखेर प्रियाला अर्जुन सायलीची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळते आणि प्रिया ती फाईल घेऊन पूर्णा आजीकडे निघालेली असते। प्रिया अस्मिताला कॉल करून सांगते की अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल भेटली आहे आणि मी आता तुझ्या घरी घेऊन येत आहे। हे ऐकून अस्मिताला खूपच आनंद होतो। प्रिया आता पूर्णा आजींकडे येऊन सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल दाखवते आणि म्हणते, पूर्णा आई हे बघ, सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पुरावे आहेत। पूर्णा आई म्हणते, हे बघ तन्वी, पहिलं पण तू असं काहीतरी उलटपुलट घेऊन आलीस आणि मी सायली अर्जुनवर संशय घेतला आहे। तर आता प्रिया म्हणते, पूर्णा आई मी यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे खरे पुरावे घेऊन आलेले आहे। हे ऐकून कल्पनाला धक्काच बसतो, परंतु सायलीची डायरी ही कल्पनाला भेटलेली असते आणि तिला सायलीचं अर्जुनवर किती प्रेम आहे हे समजलेलं असतं। तर ती विचार करत असते, आताच पूर्णा आईला ही डायरी दाखवायला पाहिजे, नाहीतर ही प्रिया काहीतरी नक्कीच गडबड करेल आणि म्हणते की पूर्णा आई, प्रिया प्रत्येक वेळेस काय नाही काय घेऊन येत असते आणि तुम्हाला सांगते आणि तुम्ही सायली आणि अर्जुनवर उगाच संशय घेता। मागच्या वेळेस दिव्यावर हात ठेवून सायलीने आपलं प्रेम दाखवून दिलं आहे, आता तुम्ही या डायरीमध्ये सुद्धा बघा। तर आता लगेच कल्पना पूर्णा आजीला सायलीची डायरी देते आणि पूर्णा आई फाईल वाचण्याआधीच डायरी वाचते। त्या डायरीमध्ये सायलीने अर्जुनवरचे प्रेम व्यक्त केलेले असते। तेव्हा प्रिया म्हणते, पूर्णा आई ही फाईल तर बघ। तेव्हा पूर्णा आई रागाने प्रियाकडे बघते आणि फाईल घेऊन बघते तर काय, त्या फाईलमध्ये सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर बघून धक्का बसतो। पूर्णा आई विचार करते, सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असूनसुद्धा सायली कधीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसारखं माझ्या घरात वागली नाही। सायलीचं अर्जुनवर किती प्रेम आहे या डायरीतून दिसून येतंय आणि सायलीचा खरोखरच अर्जुनवर प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे हे सुद्धा या डायरीतून समजतंय। आणि आता त्यावेळेस प्रिया आणि अस्मिता हसत असतात। प्रिया म्हणते, पूर्णा आई आता तू या सायलीला घराबाहेर काढ। पूर्णा आई रागाने बघते सायली आणि कल्पनाकडे। प्रिया म्हणते, पूर्णा आई आता तू या सायलीला घराबाहेर काढ, ही एक नंबरची खोटारडी आहे। तर पूर्णा आई रागाने बघते सायली आणि कल्पनाकडे बघतच असते। इतक्यात पूर्णा आई प्रियाला म्हणते, तू मला सांगणारी कोण? सायलीचं अर्जुनवर खूप प्रेम आहे हे या डायरीतून स्पष्ट होतंय अशी बोलते। त्यानंतर पूर्णा आई अर्जुनला जाब विचारते, अर्जुन तू मला का नाही सांगितलंस तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे? तू मला आंधळं करून ठेवलंस? अर्जुन खाली मान घालतो। तर पूर्णा आई म्हणते, अर्जुन तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी या डायरीमधून स्पष्ट होतंय तुझ्यावर या पोरीचं किती प्रेम आहे। तर पूर्णा आई प्रियाला म्हणते, प्रिया तू प्रत्येक वेळेस काही नाही काहीतरी करून अर्जुन सायलीला दूर करण्याचा प्रयत्न करतेस, परत असं काय केलंस तर लक्षात ठेव। आणि अस्मिताला सुद्धा पूर्णा आई म्हणते, अस्मिता तू पण क्षणोक्षणी सायली अर्जुनच्या नात्यात कसा दुरावा निर्माण होईल हे बघत असतेस। जे असंच तुला करायचं असेल तर तू तुझ्या सासरची वाट धर। आणि पूर्णा आई सायली अर्जुनला एकत्र आणते। त्या दोघांनाही पूर्णा आईचं असं बोलणं ऐकून धक्का बसलेला असतो। तर अशा प्रकारे पूर्णा आईने प्रिया आणि अस्मिताची हाकलपट्टी करून अर्जुन सायलीचं प्रेम स्वीकारलं आहे। अशाच अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।